पत्रकार सुभाष शेट्टे आज शिरूर तालुक्यातल्या रांजणगाव गणपती येथे तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या आणि या कराटे स्पर्धेमध्ये आमच्या न्यू इंग्लिश स्कूल कवठे एम.आयच्या 2 विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कामगिरी केली आणि त्या कामगिरीतनं त्यांची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली. पाहूया इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी आहे अनुष्का संतोष गोसावी. काय अनुभव आला त्या स्पर्धेचा? म्हणजे तिथे गेल्यावरती असं वाटतं, आधी आपल्यावरती दबाव येतो, त्यानंतर आपण खेळताना परत परत गेलो तर आपल्याला काही सुद्धा वाटत नाही. एकंदरीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली, काय वाटतंय? खूप आनंद होतोय मला. आणि जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळवणार का असंच? हा, मिळवणार ना. तर ही होती अनुष्का संतोष गोसावी 8वीतली विद्यार्थिनी. आणि यानंतर आपण दुसरी एक विद्यार्थिनी आहे निकिता पंढरीनाथ बांगर, इयत्ता 12वी शिकणारी याच महाविद्यालयामध्ये. तिने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. काय वाटतं निकिता तुला, या स्पर्धेमध्ये कसं वाटलं? जास्त काही नाही, पण जिद्दीने केल्यावरती सगळ्या काही गोष्टी होत्यात. खेळायचीच म्हणल्यावरती हिंमत लागते, हिमतीशिवाय काय नाही. आणि मग तुम्हाला या स्पर्धेमध्ये यश मिळण्याकामी कोणाचं प्रशिक्षण मिळालं? आमच्या सरांचं, अक्षय पवार सरांचं. बरं, किती दिवस झाले तुम्ही प्रॅक्टिस करताय? बरेच दिवस, 3 महिने. आता जिल्हा स्तराचं काय टार्गेट ठेवले? अजून प्रॅक्टिस वाढवायची आणि जिल्ह्यावरती पण नंबर आणायचा. गुड. तर ह्या 2 मुलींनी आपल्या या न्यू इंग्लिश स्कूल बरोबरच कवठी गावाचं नाव देखील जिल्हा स्तरावर पोचवलेलं आहे. त्यांचे प्रशिक्षक आहे अक्षय पवार, कराटे प्रशिक्षक. पाहूया त्यांचं काय मत आहे. सध्याच्या काळात मुलींना प्रशिक्षण देणं हे गरजेचं आहे. आता सध्याच्या काळात जे मुलींच्यावर अत्याचार होतात त्यावर ते प्रतिसाद आपल्याला स्वतःचे नाही का, स्वतःच्या मुलींनी स्वतःचे संरक्षण करता आले पाहिजे. त्यासाठी मी मुलींना प्रशिक्षण देतो आहे. आणि या आपल्या शाळेचे टिकले सर यांनी पण आम्हाला नाही का ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं सर स्वागत.